कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं जोरदार तयारी केलेली आहे। नवीन स्लोगन आहे तो सतेज पाटील यांनी या निवडणुकीसाठी आणलं आहे, तो म्हणजे कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणचिला तसं। या अनुषंगाने आहे तो काँग्रेस आहे कोल्हापूरमध्ये जाहीरनामा तयार करणार आहे आणि जनतेची मतं विचारात घेऊन हा जाहीरनामा केला जाणार आहे। आणि त्यासाठी आहे ते जनतेकडून आहेत ते त्यांनी प्रश्न मागवलेले आहेत, कोल्हापूरचे प्रश्न आहेत ते या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करून ते सोडवण्याचा प्रयत्न आहे तो काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये असणार आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या। नेमकं कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणचिला तसं हे स्लोगन आणण्यामागचं कारण काय? त्याला कारण असं आहे की आज महालक्ष्मीचे पर्यटक असो, महालक्ष्मीला येणारे सर्व पर्यटक असू देत, IT पार्कच्या संदर्भातला विषय असू दे, रस्त्यांतला कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा प्रश्न असू दे, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगतीचा विषय असू दे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासंदर्भातला विषय असू दे, या सगळ्या दृष्टिकोनातून जे आज कोल्हापूरमध्ये आहेत, जे कोल्हापूरमध्ये राहतात, त्याचबरोबर जे कोल्हापूरचे आहेत पण ते परदेशात राहतात, ते परदेशाच्या ठिकाणी नोकरीला आहेत, पण त्यांना आपलं कोल्हापूर हे असं, मी ज्या लंडन सिटीमध्ये राहतो तसं ते असावं, जपानमध्ये राहतो तसं असावं, चीनमध्ये राहतो तिथल्या एका शहरासारखा ते असावं, अशा पद्धतीच्या सगळ्यांच्या सूचना या ठिकाणी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं या टॅगलाईनप्रमाणे त्यांनी या सूचना या QR कोडवर त्यांनी द्यायच्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये एक WhatsApp नंबर दिलेला आहे, त्या WhatsApp नंबरवर त्यांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी सूचना द्यायच्या आहेत। कशासाठी? तर आपलं भविष्यातलं कोल्हापूर कसं असलं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना सुद्धा या ठिकाणी या कोल्हापुरात राहावं असं वाटलं पाहिजे, आपल्या थर्ड जनरेशनला या ठिकाणी कोल्हापूरमध्ये राहावं असं वाटलं पाहिजे। मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा फॉरेनला जायच्या अगोदर त्यांनी आपल्या कोल्हापूरमध्ये आपण कोल्हापूरमध्ये काय करू शकतो, कोल्हापूरमध्ये जर त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर ते या ठिकाणी राहतील, हे विजन हे बंटी साहेबांचं आहे। आणि बंटी साहेबांनी हे कशासाठी केलं तर आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपण ज्या वेळेला ते मोठे होतील आणि त्यावेळेला ज्या आपल्याला विचारतील की तुम्ही कोल्हापूरसाठी काय केलं, तर त्यासाठी आपण हे आज आपल्याला करणं गरजेचं आहे। म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील, ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी आपण करता येईल त्या आपल्याला करता आल्या पाहिजेत। आत्मीयता, विश्वास आणि एक प्रकारचं पुढचं विजन या वाक्यामध्ये दडले असं वाटतं। बंटी पाटील हे असं नेतृत्व आहे की जे कोल्हापूरच्या सामान्य नागरिकांना नेहमी आपलंसं वाटतं। 24/7 असणारं, उपलब्ध असणारा हा नेता कोल्हापूरचा जनसेवक म्हणून या निवडणुकीला कोल्हापूरच्या सामोरे जात आहे। कोल्हापूरच्या नागरिकांची आणि कोल्हापूरच्या जनतेची नाळ त्यांच्याशी जोडलेली आहे, दिवस रात्र ते लोकांच्यासाठी काम करत असतात। आणि अशा जेन झेड या मुलांच्या आपण या आता नव्या पिढीकडे आपण वाटचाल करत असताना नवी येणारी जी पिढी आहे, गेले 10 वर्ष मतदान झालेलं नसल्यामुळं 10 वर्षापूर्वी जी मुलं 13 वर्षाची होती, 11 वर्षाची होती, ती आज मुलं पहिली मतदार असणार आहेत। आणि त्या मुलांच्या या कोल्हापूरच्या बद्दल काहीतरी अपेक्षा असतील आणि जनरेशनमधला जो 10 वर्षाचा गॅप आहे त्यामध्ये निश्चित चांगल्या भूमिका मुलांच्यातनं आणि नागरिकांच्यातनं या कोल्हापूरकरला याव्यात, कोल्हापूरच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, लोकांची काय गरज आहे ही याद्वारे आम्हाला जाहीरनाम्याद्वारे मांडायची आहे। आणि नेहमीच कोल्हापूर आणि कोल्हापूरची जनता हेच या सर्व निवडणुकीचं जनता जनार्दन ठरलेलं आहे। आणि बंटी साहेब एक जनसेवक म्हणून काम करत असताना जनतेची नाळ ओळखणारा माणूस म्हणून, नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत। अशा वेळी जनतेचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे। आमचं ठरलंय, याला प्रचंड यश मिळालं, त्यानंतर आता हे वाक्य समोर येते, त्या वाक्याला पण यश मिळेल वाटतंय का? निश्चितच यश मिळेल, कारण आमचे नेते बंटी पाटील साहेब हे एक महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातल्या काँग्रेस पक्षाचे व्हिजनरी नेते आहेत। प्रत्येक वेळेला त्यांच्या नवनवीन कल्पनेमुळं काँग्रेस पक्षाला उभारी मिळत असते। कोल्हापूर महानगरपालिकेची होऊ घातलेली इलेक्शन ही बंटी साहेब एका हातानं निश्चितपणे जिंकणार आहेत, कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये एक नवनवीनपणा असतो। आतासुद्धा कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं याच्यामध्ये आम्ही जाहीरनामा देणार नाही, पण तुमच्या ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत ते तुम्ही यामध्ये सांगायचं आहे आणि कोल्हापूरचा कसा विकास होईल त्यासाठी आम्ही हा यशाची टॅगलाईन ही ठरेल वाटतं। यशाची टॅगलाईन ही निश्चित ठरणार आहे, कारण मी आज औद्योगिक सेलचा जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचा। आज औद्योगिक क्षेत्रामध्ये बंटीसाहेबांची जी ओळख आहे ती जिल्ह्यात कुठल्याही नेत्याची अजूनपर्यंत तशी ओळख झाली नाही, कारण या माणसाला विजन आहे। म्हणजे आमच्या नेत्याला इतकं मोठं विजन आहे, जर उद्योग व्यवसाय सत्तेत असू दे नसू देत,
बंटी साहेबांना घेतल्याशिवाय या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात कोणताही निर्णय होत नाही. आणि आज ह्याच अशा सर्व घटकांमधून साहेबांना हे सूचना केलेल्या आहेत की या पद्धतीचं कोल्हापूर बनवा की जेणेकरून आम्हाला अभिमानानं परदेशात गेल्यानंतर नेतृत्व करताना आम्हाला सांगता येईल की आम्ही या शहरातून आलो आणि या ठिकाणी प्रगती ही फक्त काँग्रेस पक्षामुळे झालेली आहे. प्रश्न अजून प्रलंबित आहेत मग कोल्हापूरच्या असंच दिसतं. तसं जर बघितलं तर कोल्हापूरचे मला तरी वाटत नाही की महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी काम केलेलं आहे 2015 ते 25 या कालावधी मी महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी काम केलेलं आहे. माझी पण मिसेस त्यावेळी नगरसेविका होती, आत्ताची विद्यमान नगरसेविका होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलं. बंटी साहेबांच्या समोर एक विजन आहे आणि आपल्या कोल्हापूरला एक वेगळ्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं साहेब काम करणार आहेत. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या जनतेनं आणि आम्हीसुद्धा लोकांनी पण हा प्रयत्न केलेला आहे की साहेब म्हणतील तीच योग्य दिशा असेल. साहेब म्हणतील तीच योग्य दिशा. काही महिला प्रतिनिधीसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासुद्धा समस्या काही असतात त्या मांडायच्या त्यांना असतात. भागातलं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, वार्डातला सुद्धा जाहीरनामा आहे तो याद्वारेच आहे तो तयार केला जाईल असं बंटी साहेब आता म्हणाले. महिलांना सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये संधी या निमित्तानं मिळेल वाटतं. नक्कीच मिळेल, कारण मूळ प्रश्न आहेत ते महिलांचेच असतात. स्थानिक लेवलच्या ज्या ह्या स्वराज्य संस्था निवडणुका ज्या असतात त्या नगरसेवकासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण मूलभूत गरजा ज्या असतात त्या इथं आपल्या पूर्ण होतात. आपण आपली कामं घेऊन आमदार खासदार यांच्याकडे जात नाही, आपण नगरसेवकाकडे जातो. त्यामुळं महिलांचाच ह्याच्यामध्ये जास्त सहभाग असला पाहिजे. आणि विशेषतः टॅगलाईनबद्दल मला थोडं बोलायचं आहे. आपली टॅगलाईन जी आहे त्याच्याबरोबर विरुद्ध आत्ताचं जे काय सुरू आहे महायुतीचं, तर कोल्हापूर कसं तर महायुती ठरवेल तसं, असं त्यांचं सध्याचं आपण चित्र बघतोय चाललेलं. चांगलं ठरवणार का वाईट ठरवते? महायुती अर्थातच वाईटच सगळं सुरू आहे ना. आपण गेली 5 वर्ष तर त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे आपण बघतोयच कोल्हापूरची काय दशा झाली आहे. त्यामुळं आपण आता जनतेचा कौल घेणार आहोत, आपण त्यांच्याकडून प्रश्न समजून घेणार आहोत, त्यांच्या नीड्स आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हे जे टॅगलाईन आहे त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे चांगल्या प्रकारे, कारण आपण लोकांच्यातून प्रश्न त्यांच्या गरजा काय आहेत हे बघणार आहोत. त्यामुळे ही टॅगलाईन खरोखर वर्क होणार आहे. युवा पिढीसाठी ही टॅगलाईन कितपत यशस्वी ठरलं वाटते, कारण थेट सहभाग करून घेणारा हा पक्ष म्हणून आता काँग्रेस समोर. मला असं म्हणायचं आहे की ही जी टॅगलाईन तयार झालेली आहे ही आम्ही प्रभागात जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्हाला हे रिअलाईज झालं की युवा पिढीला ह्यामध्ये, युवा पिढी असू दे किंवा महिला असू देत किंवा ज्येष्ठ असू देत, प्रत्येकाला ह्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. प्रत्येकाचं एक स्वतंत्र मत आहे आणि त्याचा विचार करूनच आम्ही ही टॅगलाईन तयार केली आणि ही अतिशय यशस्वी होईल याचा आम्हाला ठोस विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या टॅगलाईनचा वापर योग्य पद्धतीनं होईल अशा पद्धतीचा विश्वास हे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. अर्थात जनतेचे कोल्हापूरकरांचे प्रश्न या जाहीरनाम्याच्या निमित्तानं काय समोर येतात आणि काँग्रेस 1 तारखेला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, त्याचा कितपत फायदा काँग्रेसला होतो तो सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर चाळू, केंद्रीय लोकमत, कोल्हापूर.